नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हा आपला घासाचा प्लॉट आहे. एक साधारण 13-14 गुंठ आहे. तर आता हा सगळा म्हणजे तोडून झालाय. याला आता युरिया वगैरे टाकून आता भिजवून घेतोय. कारण आता कारखाने संपल्यानंतर ह्याला यायला एक साधारण 2-2.5 महिने लागतील. कारखाना चालू आहे तोपर्यंत आपल्या खाण्याचं काही टेन्शन राहत नाही. कारखाने बंद होईपर्यंत आपला हा पाठीमागं घास येतोय. असं पुढचं नियोजन करून ठेवलंय, की ह्याच्यासोबतच आपले मक्याचे पण 3-4 प्लॉट आहेत आणि ऊस पण येतोय. शिवाय कडवळ पण येतंय. त्यामुळं कारखाने चालू आहेत तोपर्यंत वाढ मिळते, तोपर्यंत पुढच्या म्हणजे खायचं गुरांच्या चाऱ्याचं नियोजन सगळं करून ठेवलेलं आहे. तर अ, आपली शेती आहे ना, आपली साधारण 3-4 एकर शेती आहे. पण सगळीच एका जागेवरती नाहीये. असं 3-4 ठिकाणी आहे. आणि जिथं पाण्याची म्हणजे पाणी आहे जास्त, तसा तर आमचा म्हणजे सगळा बागायती भाग आहे. पण आमची कशी अशी एकत्र शेती असल्यामुळं नाही का, जिथं आम्हाला पाणी जास्त आहे ना, तिथं आम्ही मका वगैरे करतो. कारण पाणी कमी असेल तर मका वगैरे चांगली येत नाही. आणि ज्या ठिकाणी पाणी म्हणजे कमी आहे, त्या ठिकाणी मग आम्ही घास, कडवळ अशी पिकं घेतो. आपल्याला एक साधारण सगळे मिळून 24 गायी आहेत लहान-मोठ्या. आपलं जे सगळं शेत आहे ते सगळ्या शेतामध्ये सगळा चाराच असतो. कारण आपल्याला तेवढं लागतंच वर्षभर. कारण आपला सगळा घरचाच चारा असतो. आपण विकत काही घेत नाही. फक्त कसं पावसाळ्यामुळं ना रानांना वापसा वगैरे नसतो. त्यामुळं या दिवसात जरा खाण्याचा प्रॉब्लेम येतो. कारखाने चालू असतात त्यामुळं त्याचं पण एवढं टेन्शन नसतं. कारण वाडं वगैरे मिळतात भरपूर. आणि एक आता साधारण आणखी 2-2.5 महिने तर काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि 2-2.5 महिने वाढ आहे तोपर्यंत हे पण आपलं बाकीचं सगळं खायला येतंय घरचं. त्यामुळं असं काही टेन्शन नाहीये पुढचं. आणि चाऱ्याचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि चारा त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करून जर या व्यवसायात उतरलं ना, हा व्यवसाय खरंच परवडण्याजोगा आणि चांगला आहे. आधी दारं देऊन घेते. माझ्या सगळ्या शेतकरी मित्रांना माझं एवढंच सांगणं आहे, की दूध व्यवसायात उतरताना ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाऱ्याचं नियोजन आहे. आणि तुमच्याकडे जेवढी शेती आहे, त्या शेतीमध्ये जेवढं तुम्ही चाऱ्याचं नियोजन करू शकता, जेवढ्या शेतीमध्ये जेवढ्या गायी तुम्ही सांभाळू शकता ना, तेवढ्याच तुम्ही गायी सांभाळा. कारण आहे ना, की इतर जो सगळ्यात जास्त खर्च आहे ना, तो चाऱ्यावरतीच होतो या व्यवसायामध्ये. कारण बाकी जो इतर खर्च आहे, की गोळीपेंड असेल किंवा बारली असेल किंवा खुराक असेल किंवा मेडिकल असेल, तर तो सगळ्यांनाच खर्च करावाच लागतो. पण कसं आहे सगळ्यात जास्त जर तुम्हाला खर्च कशावरती होत असेल ना, तर तो चाऱ्यावरतीच होतो. आणि जेवढा चारा तुमचा घरचा असेल, तेवढा तुम्ही या व्यवसायामध्ये प्रॉफिटमध्ये राहणार आहे. कारण एखादं उदाहरण सांगायचं म्हणलं की नाही, समजा तुमच्याकडे 30-40 गाया आहेत आणि तुमचा जर सगळा विकतचा चारा असेल, त्यापेक्षा ना तुमच्याकडे 15-20 गायीच तुम्ही सांभाळा आणि घरचा चारा ठेवा. तर ते जे उत्पन्न तुम्हाला 15-20 गायींमध्ये निघणार आहे ना, ते सेम उत्पन्न तुम्हाला 30-40 गायी ज्यांच्याकडे आहेत, त्याच्यामध्ये निघणार आहे. कारण की सगळ्यात जास्त खर्च आहे ना, की चाऱ्यावरतीच होतो. आणि बाकी जर तुम्हाला या व्यवसायात उतरायचंच आहे ना, तर पूर्ण म्हणजे प्लॅनिंग करूनच उतरायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः कष्ट करायची ताकद ठेवायची. आणि म्हणजे काम पण स्वतः करायचं, चाऱ्याचा पण खर्च वाचवायचा. तुमचा जर घरचा चारा असेल आणि स्वतः जर तुम्ही गोठ्यातलं सगळं कष्ट जर तुम्ही घरच्या घरी करत असाल ना, तर या व्यवसायामध्ये ना म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय 100% परवडणार आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं ज्योती देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.